नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायलीला सांगणार आहे की तिचे आई बाबा जिवंत आहेत आणि मधुभाऊंनी कोमातून बाहेर आल्यानंतर कोमातून जेव्हा ते शिवकोमात जाण्यापूर्वी जेव्हा ते शुद्धीवर आलेले होते तेव्हा मधुभाऊंनी ही गोष्ट सांगितलेली आहे। ते ऐकल्यानंतर सायलीला मात्र खूप आनंद होणार आहे, सायली खुश असणार आहे। आणि मग अर्जुन सायलीला म्हणत आहे की मला वचन दे की आपण दोघं मिळून तुझ्या आई बाबांना शोध या। तेव्हा सायली सुद्धा या गोष्टीसाठी तयार होणार आहे। तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली म्हणते, जर माझं लहानपणीच गाठोड आपल्याला प्रियाकडून मिळवायचं असेल तर आपल्याला एक प्लॅन करावा लागणार आहे। खरं तर प्रिया सुभेदारांच्या घरी ते गाठोडा शोधण्यासाठी आलेली होती आणि आता प्रिया मात्र तिला गाठोडा मिळाला नाही, त्यामुळे हादरलेली आहे। आणि त्यात अर्जुनने आता प्रियाला फोन केलेला आहे आणि प्रियाला सांगितलेलं आहे की मला तुझं लहानपणीच गाठोड तू कुठे ठेवल, सायलीच गाठोड कुठे ठेवले आहे ते मला कळलेलं आहे। आता मात्र प्रियाचा चांगलाच बोर्ड वाजणार आहे। प्रियाला मात्र कळायचं बंद होणार आहे की हे सगळं काय आहे आणि प्रिया मात्र हे गाठोड घेण्यासाठी कशा पद्धतीने येणार आहे ते आपण पाहणार आहोत। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात, दोघंच घरी असतात। सायली म्हणत असते की आज असं काय झालं, म्हणजे आपण दोघेच घरी आहोत, सगळे घरातून गेलेत, काय असेल नक्की हे सगळं, म्हणजे कशासाठी आपल्या दोघांनाच घरी ठेवले। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो ना, सगळंच शांत शांत वाटते ना, एवढं रिकाम घर असण्याची सवय नाही ना, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, हो ना, मला काय वाटत माहिती का, हा सगळा अस्मिताचा प्लन असणार आहे मागे। एकदा आपल्याला दोघांनाच वेळ मिळाला होता, पण तेव्हा मात्र आपल्या लक्षात आलं नव्हतं, तेव्हा आपल्याला कळलं नव्हतं हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर अर्जुन सायलीला सांगत असतो, आता आपल्या दोघांना एकत्र वेळ मिळालाय ना, आपण काय करायचं आणि कसं करायचं हे ठरवूया, असं बोलत असतो। तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत, असे काय करायचं, अर्जुन म्हणतो की तुला छान गाता येतं ना, मग तू गाणं गा आणि त्याचबरोबर मी बासरी वाजवेल, मग मला जे येत ते तू करून दाखवायचं, तुला जे येतं ते मी करून दाखवणार आहे, असं दोघांचंही ठरलेलं असतं। आणि मग अर्जुन मात्र सायलीला म्हणतो की मी शिकवतो तुला बाजरी वाजवायला, अशा पद्धतीने अर्जुन सायलीला सांगत असतो। तेव्हा मात्र साई अर्जुनला म्हणते की चालेल, पण तुम्हाला जमेल ना गाणं गायला। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, नक्की जमणार आहे, मला गाणं गायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं अर्जुन सायलीला सांगत असतो। तेव्हा सायली म्हणत असते की ठीक आहे, आता दोघांचंही छान असं प्लॅनिंग झालेलं असं, तर दोघंही छान पद्धतीने सगळं काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे ठरवत असतात। आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की चालेल, कर तू गाणं गायला सुरुवात, अर्जुन सायलीला सांगत आहे। तेव्हा सायली म्हणते की हो सायली, आता गाणं गायला सुरुवात करत असते। आणि तेव्हा मात्र अर्जुन तिच्याकडे पाहत असतो। एवढंच काय, तर अर्जुन तिला हेही सांगत असतो की आपण दोघे एकत्र मिळून जेवण बनवूया आणि या सगळ्या गोष्टी दोघांनीही ठरवले असतात। आता प्रिया नेमकी जी आहे ती सुभेदारांच्या घरी आलेली असते। प्रियाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं, म्हणून ती सुभेदारांच्या घरी आलेली आहे आणि प्रिया म्हणत असते की चला, ही आयती संधी मिळालेली आहे, लवकरात लवकर जर मी हा प्लन व्यवस्थित केला नाही तर खूप अवघड होईल। मला माझं ते गाठोड जे आहे, सायलीच गाठोड माझ्या रूम मधल ते मिळवायलाच हो, कारण हा महिप्त आणि नागराज मिळून माझी वाट लावतील, असं सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं। आता सायली गाणं गायला सुरुवात करते आणि सायली जेव्हा गाणं गात असते तेव्हा अर्जुन मात्र पाहतच राहतो, मन धागा धागा जोडते नवा हे गाणं सायली गात असते। अर्जुन अगदी तिच्या मंत्रमुग्ध आवाजांनी मोहरून गेलेला असतो, भारावून गेलेला असतो आणि ते गाणं ऐकतच राहतो। परंतु अर्जुनला पुढचा टास्क असतो, तो म्हणजे हे गाणं अर्जुनलाही गाव लागणार असतं। अर्जुन मात्र सायलीकडे पाहत राहतो। अर्जुन विसरून गेलेला असतो
की त्यालाही गाणं गायचं आहे किंवा त्यालाही पुढच्या गोष्टी करायच्या आहेत हे तो विसरलेला असतो. त्याचबरोबर अर्जुन सायलीच्या गाण्याला खरंच तिथे प्रतिसाद देत असतो. सायली मात्र गात असते आणि अर्जुन सायलीकडे पाहत आहे. अर्जुनला माहिती आहे की त्याला हे गाणं गायचं आहे. तरीही अर्जुनची फुल तयारी आहे ते गाणं गाण्यासाठी. तो पूर्ण प्रयत्नानेशी तो तयार झालेला असतो. आणि मग सायली म्हणते की आता माझं झालं, आता तुमचा नंबर. आता अर्जुन साठी हा खूप मोठा टास्क आहे. त्याला तर गाणं गाता येत नाहीये. मग तो सायलीला म्हणू लागतो की नक्की काय करायचं असं. तो सायलीला बोलत असतो तेव्हा मात्र सायली त्याला सांगत असते आणि अर्जुन ज्या पद्धतीने गायला सुरुवात करतो ते ऐकून सायली हसायला सुरुवात करते. तिला ज्या हसू येत म्हणजे अर्जुन जे गात असतो ते पाहून अगदी बसावसात. त्यात अर्जुनला ते शब्द जे आहेत ना तेच आठवत नसतात. त्याला लक्षातच येत नसावं की कोणते शब्द आहेत. इकडे प्रिया येते आणि पाहते ते तर काय हॉलमध्ये सायली आणि अर्जुन असतात. ती म्हणते की इथं तर घरी कोणी नाही असं सांगितलं होत ना मला. आणि ती खिडकीतून पाहत असते तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली तिथं आहेत. या गोष्टीचा तिला मात्र धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की आता काय करू. या नागोबाने तर मला सांगितलं होतं ना घरी कोणी नाहीये. आणि मग हे सगळं काय घडतंय. हे अर्जुन आणि सायली तर इथेच बसलेले आहेत असं तिच्या डोक्यात येत असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणू लागते की नाही, मला काहीतरी करायला लागणार आहे इथून झडकण्यासाठी. पण माझं काम केल्याशिवाय मी कसं जाणार आहे असं तिच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली दोघंही अगदी मंत्रमुग्ध होऊन गात असतात. त्यानंतर आता सायलीला पुढचा टास्क असतो. या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि त्याचबरोबर प्रिया मात्र आता आलेली असते. दरवाजाच्या खिडकीतून तिने वाकूनही बघितलेलं असतं आणि तिला मात्र धक्का बसलेला असतो. म्हणजे नागराजने तर मला सांगितलं होतं हे दोघजण घरात नाहीयेत. मग हे तर घरातच आहेत. पण नागराजला ही बातमी खोटी मिळालेली का. नागराजला माहीत नव्हतं का काय झालेलं आहे असा विचार प्रिया करत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली. आता अर्जुन बासरी वाजवायला सुरुवात करतो. अर्जुन खुश असतो. सगळं छान असं घडत असतं. त्यामुळे अर्जुन आता पुढची गोष्ट करणार आहे. गाणं तर अर्जुनने गायलेलं असतं. त्यामुळे खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो सायलीला अर्जुनने गायलेलं गाणं ऐकून. परंतु सायली मात्र ते गाणं ऐकत असते कारण अर्जुनने स्पेशली तिच्यासाठी ते गाणं गायलेलं असतं. त्याला शब्द येत नसतात तरीही त्यांची जुळवाजुळ करत हे गाणं त्याने गायलेलं आहे. त्यामुळे मात्र अर्जुन खुश झालेला असतो. त्यासोबतच इकडे नागराज जो आहे त्याने प्रियाला जे सांगितलेलं असत ते प्रियाला आठवतं. रिया म्हणत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही झाल्या पाहिजेत कारण मी जे ठरवलेलं होतं तो प्लॅन माझा सक्सेस होणार नाही. सायली मात्र अर्जुनकडे पाहतच असते. अर्जुनच गाणं ऐकून सायलीला खरं तर असं वाटत असतं की काय कसं गातायत हे असं सायलीला वाटत आहे. परंतु सायली मात्र अर्जुनला साथ देत असते, हसत असते. तरीही तिने ठरवलेलं असतं की अर्जुनला पण ह्या गाण्यासाठी साथ द्यायची आहे, त्याला म्हणून दाखवायचं आहे. मग एक शब्द सायली अर्जुनला म्हणून दाखवत असते आणि अर्जुन सुद्धा सायलीच ऐकत असतो. त्याचबरोबर सायली आणि अर्जुन दोघेही खुश असतात शब्दांची जोवाजोड करत. अर्जुन हे गाणं गात असतो. खरं तर अर्जुनला गाणं खूप अवघड जात असतं. पण आज त्यांनी स्पेशली सायलीसाठी गात असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन आता बासरी वाजवायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो की घे हसून घे, जेव्हा तुला बासरी वाजवायची वेळ येणार आहे ना तेव्हा तुलाही हसायला, तुझ्यावर हसायला मी आहे तिथंच. अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा सायली मात्र म्हणते की हो चालेल सायली. विचारच नाही करत की अर्जुनला आपण सांगितलं पाहिजे का काय करायचं. ती फक्त हो म्हणते कारण अर्जुन जी बासरी वाजवत असतो ती खरंच खूप छान वाजवत असतो. त्याला बासरी वाजवायला आधीपासून आवडते आणि तसं तो शिकलेलाही आहे. ही गोष्ट सायलीला माहिती असते. सायली मात्र अर्जुनला काहीच बोलत नाही. फक्त त्याच बासरी वादन जे आहे
ते शांतपणे ऐकत असते. तिला त्या गोष्टीमध्ये खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर अर्जुनच्या आता बासरी वाजवून होत आलेली असते आणि आता पुढचा नंबर असतो तो म्हणजे सायलीचा. सायली म्हणत असते की तुम्ही शिकवाल ना मला कशी बासरी वाजवायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो नक्की. आता अर्जुनची बासरी वाजवून झालेली आहे. मग सायलीकडे बासरी दिली जाते. सायली बासरी वाजवणार असते पण सायली मात्र पाहतच राहते. सायली मुद्दामच अर्जुनला काही कळू देत नाही पण बासरी वाजवायला मात्र तिथे तिला शिकायचं आहे असं ती अर्जुनला दाखवते. मग अर्जुन सायलीच्या हातात बासरी देतो आणि तिला म्हणतो की हे घे. तेव्हा सायली मात्र हे जेव्हा घडत आहे तेव्हा सायली मात्र बासरी हातात घेते. तर सायली बासरी वाजवायला सुरुवात करणार असते. अर्जुनला ती विचारते की नक्की काय करू. तेव्हा अर्जुन तिला सांगतो की बासरी कशा पद्धतीने वाजवायची. अर्जुन तिला दाखवत असतो कुठे बोट ठेवायचे आहेत, काय करायचे आहे. परंतु सायली मात्र अर्जुन एकदा सांगितलं की एवढी बासरी छान वाजवायला सुरुवात करते की अर्जुनला सुद्धा धक्का बसतो. अर्जुन तीच याकडे पाहतच राहतो. सायलीने बासरी वाजवलेली असते आणि अर्जुन अगदी मंत्रमुग्ध होऊन हे सायली अतिशय मधुर अशी बासरी वाजवत आहे आणि ती बासरी ऐकत असताना अर्जुन मंत्रमुग्ध झालेला आहे. त्याला वाटतच नव्हतं की सायली एवढी छान बासरी वाजवू शकते. सायली बासरी वाजवत असते आणि अर्जुन मंत्रमुग्ध होऊन ते सगळं ऐकत असतो. अगोदर अर्जुनला वाटलेलं असतं की तिला बासरी वाजवताच येत नाहीये म्हणून तो तर तिला सांगत असतो की कसं वाजवायला पाहिजे. पण त्यानंतर जेव्हा तो बासरीहून हात काढतो तरी देखील ती बासरी वाजवते तेव्हा त्याला आश्चर्यच वाटतं आणि त्याला समजतही की ती अतिशय मधुर अशी बासरी वाजवू शकते. खरोखरच अतिशय छान अशी बासरी सायलीने वाजवलेली असते आणि अर्जुन ते ऐकतं आणि ती स्वतः जसं वाजवते तिच्याकडे पाहतो. तो बसलेला असतो. ती डोळे झाकून ते सगळं करत असते. जेव्हा तिची बासरी वाजून होते तेव्हा अर्जुन टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो हे देखील हुनर तुमच्यात आहे. हे मला माहिती नव्हतं. खरंच किती छान आणि गोड बासरी वाजवलेत तुम्ही सायलीला. तो विचारतो म्हणजे तुम्हाला बासरी वाजवता येत होती. तर सायली म्हणते हो येत होती. तो म्हणतो मग मला का सांगितलं नाही. ती म्हणते गंमत करायची होती. मला छान वाटत होतं की तुम्ही मला शिकवताय ते. अर्जुन म्हणतो तो खरंच तुमच्याकडे काय काय गुण आहेत ना ते अगदी घेण्यासारखे आहेत. पण हे शिकला कधी तुम्ही असा प्रश्न आता त्याने विचारलेला असतो. तेव्हा सायली सांगते की आश्रमामध्येच हे सगळं काही शिकले. मी मधुभाऊ हे गाणं गायचे, मी बासरी वाजवायचे, तर प्रिया नाच डान्स करायची. अर्जुन म्हणतो खरंच तुमच्या आश्रमातील दिवस खूप छान होते ना. सायली म्हणते हो खूप म्हणजे खूपच छान होते. आता ते दिवस परत येणार नाहीत. या गोष्टीच खरं खूप वाईट वाटतं. अर्जुन म्हणतो ते ठीक असलं तरी आता मधु देखील नीट व्हायला पाहिजेत. सायली म्हणते हो मधुभाऊ आता व्यवस्थित व्हायला पाहिजेत असं मला खूप वाटतं. मधुभाऊविषयी जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे. आमच्या आयुष्याला आकार देणारे खरं तर मधुभाऊच होते. आता अर्जुनच्या मनामध्ये विचार येत असतात की सायलीला मधुभाऊविषयी सांगावं का. मधुभाऊंनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याविषयी सायलीला सांगावं की न सांगावं असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत असतो. पण त्याच एक मन त्याला म्हणत असं की हे सगळं सायलीला सांगूनच टाकावं. सायली त्याला आश्रमातील वेगवेगळ्या आठवणी सांगत असते. हळूहळू दिवस कसे बदलत गेले, प्रिया कशी आमच्यापासून लांब लांब होत गेली ते देखील ती सांगत असते. अर्जुन सायली जे काय सांगते ते अगदी व्यवस्थितपणे आणि शांतपणे ऐकत असतो. सायली त्याला आश्रमातल्या सगळ्या गोष्टी सांगत असते. तर इकडे प्रियाच वेगळं चाललेलं आहे. प्रिया आता यांच्या घरात म्हणजे सुभेदारांच्या घरात शिरलेले आहे आणि तिला समजले की अर्जुन आणि सायली देखील रूममध्ये आहेत. आता काय करावं हा प्रश्न तिला पडलाय. पण गाठोड तर घ्यायलाच पाहिजे असा विचार करून ती चोरी करण्यासाठी चक्क सुभेदारांच्या घराच्या आतमध्ये शिरलेली आहे. ती पाहती आहे की जशी संधी मिळेल त्याप्रमाणे
आतमध्ये जाऊन आपलं गाठोड आपण आपल्या ताब्यात घ्यायचं, आपल्याला ते गाठोड मिळालंच पाहिजे असा विचार करून ती अक्षरशः सुभेदारांच्या घरी कोणी नाहीये म्हणून चोरी करत आहे. प्रिया अजिबात सुधारलेली नाहीये, हेच तिच्या वागण्यातून आपल्याला पाहायला मिळते. तर इकडे महिपच्या घरी गेलेला नागराज चिंतातूर झालेला आहे. नागराज महिपला म्हणतोय की ती प्रिया आपल्या डोक्यावर थयाथया नाचत आहे. महिप्त देखील प्रियावर भलता चिडलेला आहे. तो नागराजच सांत्वन करत आहे आणि त्याला सांगत आहे की प्रिया जरी आपल्या डोक्यावर नाचत असली तरी आता तिला आपण नाचू द्यायचं नाही. आपण आता अशा काही कुरोड्या करायच्या की तिने तीच डोक आपटलं पाहिजे. स्वतःच डोक भिंतीवर आपटून तिने स्वतःचा कपाळ मोक्ष केला पाहिजे. असं काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे, असं तो नागराजला सांगतोय. आणि तो नागराजला दिलासा देतोय की काही काळजी करू नको, आता आपण अशी चाल चालतोय ना की तिला काहीच करता येणार नाही. जेव्हा तिचे खरे आईबाप तिच्याच्या समोर येतील तेव्हा तिला काहीच करता येणार नाही. तिचे आईबाप तिला पाहतील आणि मग हिच्या जिभेवर चांगलीच पाचर बसेल. आजपर्यंत तिने आपल्याला खूप त्रास दिलाय ना. तिचे खरे आईवडील आणून आपण तिला असा त्रास देणार आहे की ही गोष्ट ती आयुष्यभर विसरणार नाही, असं सांत्वन तो नागराजच करत आहे. नागराज महिप्तला म्हणतोय पण खरंच तिचे आईवडील सापडू शकतील का? महिप्त म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी माझी सगळी ताकद पानाला लावलेली आहे. तिचे आईबाप आहेत, त्यांना आपण आणल्याशिवाय आता शांत बसायचं नाही, कारण तोपर्यंत प्रिया चेकमेट होणार नाही आणि प्रिया जोपर्यंत चेकमेट होणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून ह्या प्रियाला बाजूला करणं गरजेचं आहे. प्रियाची ताकद कमी करणं गरजेचं आहे, असं महिप्त नागराजला सांगतोय. नागराजला देखील या सगळ्या गोष्टी पटत आहेत. नागराज शांतपणे महपतच सगळं ऐकून घेतोय, कारण नागराज आता चिंतातूर झालेला आहे. त्याला प्रियाच संकट सरळ सरळ समोर दिसत आहे आणि मपत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मपतन त्याला सांगितलंय की प्रियाचे आईवडील जर का मिळाले तर मग आपला प्रश्न मिटतोय. इकडे अर्जुन आता थोडासा सिरियस झालेला आहे आणि सायलीला बोलत आहे आणि तो म्हणतोय, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. आतापर्यंत सगळं काही छान सुरू होतं आणि मग अचानक अर्जुन असं का म्हणतोय, असा प्रश्न आता सायलीला देखील पडलाय. सायली म्हणते काही गंभीर विषय आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो थोडासा गंभीरच विषय आहे. सायली म्हणते, काय झाले? मग इतका वेळ तुम्ही शांत का बसलेला आहात? मला बोलला का नाहीत? तो म्हणतो, मला आता विषय सुचला म्हणून मी बोलतोय. आता मधुभाऊंचा तो विषय काढला ना, त्यामुळे मी हे बोलतोय. साली म्हणते, काय झाले? मधुभाऊंचा कोणता विषय गंभीर आहे? मला काही समजत नाहीये, प्लीज मला लवकरात लवकर सांगा. अर्जुन म्हणतो, हो लगेच तुला सांगतो. आणि अर्जुनने सांगायला सुरुवात केलेली आहे. अर्जुन सांगतोय की मधुभाऊ जेव्हा ॲडमिट होते तेव्हा कोमामध्ये जाण्याच्या अगोदर ते माझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोललेले होते. सायली म्हणते, कोणता महत्त्वाचा विषय? तेव्हा अर्जुन सांगतो की मधुभाऊंनी मला तुमच्या आईवडिलांविषयी सांगितलेलं आहे. तेव्हा सायलीला सुखद धक्काच बसलेला आहे. सायली म्हणते, काय सांगितलंय? अर्जुन सांगतो की मधुभाऊ म्हणलेत की तुमचे आईवडील जिवंत आहेत. हे कळल्यावर सायलीला खूपच आनंद झालेला आहे. सायलीला समजल की मधुभाऊंनी कोममध्ये जाण्याच्या अगोदर खूपच महत्त्वाची माहिती अर्जुन जवळ दिलेली आहे. अर्जुन हे सगळं सांगतो तेव्हा सायली खूपच आनंदी होते. तर इकडे प्रिया मात्र आता स्वतःच्या रूममध्ये गेलेली आहे. स्वतःच्या रूममध्ये जाऊन तिने चावी शोधलेली आहे आणि चावी शोधून स्वतःच कपाट देखील उघडलेलं आहे. कपाट उघडते तेव्हा मात्र तिला मोठा धक्काच बसतो, कारण तिला जे गाठोड पाहिजे होतं ते गाठोड तिच्या कपाटामध्ये नाहीये. ते गाठोड कोणीतरी घेतलेलं आहे हे तिला समजलंय. हे गाठोड कोणी घेतल असेल असा प्रश्न मात्र तिला पडलेला आहे. आता सगळं संपलं हे तिला समजते, कारण गाठोड जर का चोरीला गेलेला असेल तर त्यातले खोटो, त्यातली माहिती सगळं चोरीला गेलेलं आहे आणि आता
त्यामुळे आपलं काही खरं नाहीये हे देखील प्रियाच्या लक्षात आलेलं आहे. गाठोड आपल्याला मिळालंच पाहिजे असं ती मनाशी विचार करत आहे, पण ते आता तिला शक्य होत नाहीये. इकडे अर्जुन सैलीला सांगतोय की मला मधुभाऊंनी अशी बातमी दिलेली आहे, आणि तेव्हा सैली खुश झालेली आहे. सैलीला सुखद धक्काच बसलेला आहे. आपले आईवडील जिवंत आहेत म्हणजे आपण त्यांना भेटू शकतो असं तिला वाटत आहे. अर्जुन देखील तिला सांगतोय की आपण लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊया. याच गोष्टीसाठी इतके दिवस झालं मी झडतोय असं देखील त्याने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की मग मला का सांगितलं नाही. तो म्हणतो मला खरं तर तुम्हाला सरप्राईज यायचं होतं, पण आता मला तुमची मदत लागणार आहे, त्यामुळे हे सरप्राईज मी तुम्हाला अचानक देऊ शकलो नाही. सायलीला समजते की अर्जुनने चांगल्यासाठीच ही गोष्ट आपल्यापासून लपून ठेवलेली होती, आणि त्यामुळे सायली देखील त्याला काहीच बोलत नाही. सायली त्याला म्हणते तुम्हाला जी काही मदत पाहिजे असेल ती सगळी मदत करायला मी तयार. इकडे प्रिया मात्र अजूनही उचकाउच करत आहे. तिला असं वाटते की आपल्याला ते गाठोड लवकरात लवकर सापडेल, पण ते गाठोड तर अर्जुनकडे आहे हे तिला माहिती नाहीये, त्यामुळे ते गाठोड तिला अजिबात सापडणार नाही. तर इकडे अर्जुन आणि सायली अजूनही एकमेकाशी बोलत आहेत. अर्जुन सायलीला सांगतोय की तुमची मदत मला लागणारच आहे, आणि आपण लवकरात लवकर तुमच्या आई वडिलांना शोधणार देखील आहोत. मी पोलिसांची देखील यासाठी मदत घेतलेली आहे, अशी सगळी माहिती तो सायलीला सांगत आहे. सायलीला खूपच आनंद होतोय, कारण अर्जुन एखादी गोष्ट मनावर घेतो तेव्हा ती गोष्ट तो पूर्ण करतो हे तिला माहीत आहे, आणि त्यामुळे लवकरात लवकर आपले आईवडील आपल्याला पाहायला मिळणार, आपण त्यांना भेटणार. या गोष्टीचा कितीतरी आनंद तिला झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला सांगतोय की आपल्याला ते गाठोड पाहिजे आहे. तेव्हा ती सांगते ते गाठोड जर का प्रियाच्या ताब्यात असेल तर आपल्याला एक युक्ती करणं गरजेचं आहे, आणि तिने ती युक्ती अर्जुनच्या कानात सांगितलेली असते. तेव्हा अर्जुनला ती युक्ती अगदी व्यवस्थितपणे पटलेली असते, आणि लगेच अर्जुनने प्रियाला फोन लावलेला आहे, आणि तो प्रियाला डायरेक्ट सांगतो की तुझं गाठवड कुठे आहे ते मला माहिती आहे. आणि हे सगळं ऐकताना प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकतर तिचं गाठोड तिला घरामध्ये मिळालेलं नाही, त्यात अर्जुन तिला सांगतोय की तुझं गाठोड माझ्याकडे आहे म्हणल्यानंतर आपलं सगळं संपलं हे तिला समजलेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.